नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चरल बॉटनी. आजचं तुमच्या सर्वांचं शेतकरी बांधवांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. सर्वात प्रथम माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण जे काही आता टेक्निकल व्हिडिओ असणार आहे, या टेक्निकल व्हिडिओ डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स मार्फत आपण घेऊन येणार आहोत. तर आजचा विषय आहे तो म्हणजे हळद, अद्रक आणि कपास किंवा तुमचं तूर असेल, सोयाबीन असेल, या पिकांबद्दल आपल्याला खताचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला बघायचं. यावर्षी शेतकऱ्यासमोर आपल्याला महत्वाचे दोन प्रश्न उभे आहेत. पहिला प्रश्न म्हणजे अल्निनोचा इफेक्ट म्हणजे परिणाम सांगितलेला आहे, आणि दुसरा वाढते खताचे भाव. अलग लक्षात, खताचे भाव वाढलेले आहेत आणि यावर्षी अल्निनोचाही सुद्धा परिणाम सांगितलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खताचं व्यवस्थापन कसं करायचंय हे आज आपण इथं जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आज आपण जो व्हिडिओ आणलेला आहे हा थोडा आपण बोर्डवर घेत आहोत, कारण काही ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे. आणि याच्यानंतरचे तुमचे जे काही समस्या असतील त्या मला कमेंट्स मध्ये टाका. तुमच्या प्रत्येक समस्यावर आपल्या व्हिडिओ बनवण्यात येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. आता बघा, आपण जे काही आपली डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यावर मी टेक्निकल हेड म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. आणि बघा, यामध्ये जो विषय आजचा घेऊन आलेला आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. कारण रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण रासायनिक खतं आणतो, त्याच्यामध्ये तुमचं DAP असेल, युरिया असेल किंवा 20-20-0-13 असेल, अलग लक्षात, किंवा बाकीचे जे काही वेगवेगळे खताचे ग्रेड आहेत ते आणतो. आपण काय करतो, खत आणतो आणि खत आणल्यानंतर ते जमिनीत टाकतो, म्हणजे ते पिकाला टाकतो. पिकाला टाकल्याच्या नंतर समोर त्या खताचं काय होते हा प्रश्न पडलेला असेल, किंवा तुमच्या मनात पडलेला असेल किंवा नसेल पडलेला, तरी या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. काय होते बऱ्याच वेळा की जे आपण रासायनिक खतं आणतो हे जमिनीमध्ये टाकतो, आणि जमिनीमध्ये टाकल्यानंतर हे जे काही रासायनिक खत हे जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर, ही आपली जमीन आहे, या जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर हे झाडांना किती प्रमाणात लागू होतात. फॉर एक्झाम्पल आपण स्फुरद धरू. अलग लक्षात, स्फुरद ज्यावेळेस DAP मधून टाकता 18% नत्र आणि 46% स्फुरद असते, तर याच्यामधलं जवळपास 20 ते 30% 20 ते 30% एवढं स्फुरद फक्त त्या झाडांना लागू होते. मग बाकीचं काय होते, तर बाकीचं त्या जमिनीमध्ये ते स्फुरद फिक्स होऊन जाते. अलग लक्षात. तसंच हे पोटॅश आपण टाकतो, पोटॅशही महत्वाचा आहे, तोही टाकतो, पण तोही किती प्रमाणात झाडांना भेटतो. तुम्ही नत्र टाकता, नत्र किती प्रमाणात झाडांना भेटते, त्याला म्हणतात फर्टिलायझर यूज इफिशियन्सी. म्हणजे जे काही आपण खत टाकत आहोत तो झाडांना किती प्रमाणात लागू होण्यात आहे, हा सगळ्यात महत्वाचा इथला आज आपण बघणार आहोत. आणि काय होत आहे की रासायनिक खतं आणत आहे पण याचं लागू कमी होत आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला रासायनिक खतासोबतच जैविक खतं वापरायची आहेत. जैविक खतं वापरायची आहेत. तेव्हा कुठं हे खतं तुम्ही जे देणार आहात ते लागू होतील. आणि इथं जर तुम्हाला 4 गोण्या लागत असतील तर तिथं 3च गोण्या आणा. जिथं तुम्हाला 10 गोण्या लागत असतील तिथं 7च गोण्या आणा. 3 गोण्या आणू नका. आणि त्याच्यासोबत जैविक खत तुम्हाला वापरायचं आहे. आता का वापरायचं आहे सगळ्यात महत्वाचं सांगतो. आपल्या भारतीय जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे हा मुळातच कमी आहे, आणि हीच सगळ्यात मोठी समस्या आहे आपल्या जमिनीची. आता सेंद्रिय कर्बच हा शेतीचा आत्मा म्हटला जातो, त्या जमिनीचा आत्मा म्हटला जातो. हाच जर मुळातच कमी आहे तो सेंद्रिय कर्ब, तर तुमचे हे जे काही तुम्ही रासायनिक खतं आतापर्यंत टाकत आलेले आहात, आताही टाकणार आहात, हे लागू होणारच नाहीत. मग काय, हे लागू होण्यासाठी काय, सेंद्रिय कर्ब जर जमिनीतला वाढला, सेंद्रिय कर्ब जर जमिनीत चांगला असेल, तर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू चांगले असतील, चांगल्या बुरशी असतील, चांगले दुसरे ऍक्टिनोमायसिटीज असतील, किंवा बाकीचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते चांगले तुमच्या जमिनीत राहतील. कारण हे जे काही सेंद्रिय कर्ब आहे हा अन्न आहे या मायक्रो ऑर्गॅनिझमचा, या जीवाणूचा. आणि ज्या वेळेस त्यांना ते अन्न भेटल त्यावेळेस त्याची हालचाल जमिनीतली वाढल, आणि ज्यावेळेस हे जास्त प्रमाणात जीवाणू तुमच्या जमिनीत असतील तर त्यावेळेस तुम्ही दिलेले खत तिथं लागू होतील. कसे लागू होतील मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता हे जैविक खत काय आहे, तर जैविक खत म्हणजे सरळ सरळ तुमच्या जमिनीत चांगल्या बुरशी, चांगले जीवाणू टाकणं, वरून टाकणं. का, कारण खालून नाहीतच आहेत जमिनीमध्ये. का, कारण जमिनीचा सेंद्रिय कर्बच कमी झालेला आहे. आता सेंद्रिय कर्बावर एक वेगळाच व्हिडिओ बनवेल, त्याचं सगळं सांगेल. फक्त तुम्ही आमच्या सोबत काय व्हा, युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या. तुमचे प्रॉब्लेम असतील तर माझा नंबर दिलेला आहे, याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जोडून राहा. सगळं शेती समजून घेऊ आपण. ओके.
मग आपल्याला काय करायचं आहे, तर रासायनिक खतासोबत जैविक खत आपल्याला द्यायचं आहे. जसं की मी सांगितलंय तुम्हाला, जर तुम्ही 10 गोण्या रासायनिक खत टाकत असेल तर इथं 10 ऐवजी आता 8च करा किंवा 7च करा आणि त्याच्यासोबत काय करा, जैविक खत वापरा. आलं लक्षात? कोणतंही खत जसं आता स्फुरद आहे, तुम्ही जमिनीत टाकल्यानंतर त्याला विरघळण्यासाठी म्हणजे ते असते इनसोल्युबल फॉर्म मध्ये, अविद्राव्य फॉर्म मध्ये असते, त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये करण्यासाठी म्हणजे त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये करण्यासाठी महत्वाचे तिथं जे जीवाणू असतात, ज्याला बॅक्टेरिया म्हणतो, तो असतोय पीएचडी, त्याला म्हणतात फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आलं लक्षात? मग हे बॅक्टेरिया ज्यावेळेस तुम्ही देसाल त्यावेळेस त्या टाकलेले खत तुम्ही तिथं ते विरघळतील आणि म्हणजे काय करतील, त्याला इनसोल्युबल फॉर्म मधून सोल्युबल फॉर्म मध्ये करतील आणि ते झाडाला लागू होतील. म्हणजे आतापर्यंत फक्त आपण टाकत आलेलो आहे आणि ते जमिनीत फिक्स झालेले आहेत, जमिनीत फिक्स झालेले आहेत सगळे खत. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार खत द्यायचं काम पडत आहे. तर याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक बेस्ट फॉर्म्युला आणलेला आहे. रासायनिक हळद असो, अद्रक असू द्या, कॉटन असू द्या, सोयाबीन असू द्या, तूर असू द्या, याच्या सोबत आपण बेस्ट कोणता फॉर्म्युला आणला की आपल्याला मायक्रोरायझा प्लस वज्र हे वापरायचं आहे. आता मायक्रोरायझा हे काय आहे, तर ही एक बुरशी आहे. काय आहे? बुरशी. पण ही बुरशी कशी आहे? ही मित्र बुरशी आहे. कशी बुरशी आहे? मित्र म्हणजे चांगली बुरशी आहे. अलग लक्षात? आता ही जी बुरशी आहे, ही मायक्रोरायझा, हे काम कसं करते बघा. ज्यावेळेस हे तुमचं पीक आहे, तर पीक असल्यानंतर त्याला पांढरे मुळं असतात आणि हे पांढरे मुळंच काय करतात, जे काही आपण खत वगैरे टाकतो त्याचं काय करतात, शोषण करतात म्हणजे घेतात. म्हणजे पांढरे मुळं जिथपर्यंत आहे तिथलच्या साईडच हे काय करतात, खत घेतात. बाकीचं जमिनीत तसंच फिक्स होऊन जाते. मग आता ही जी काही मायक्रोरायझा आहे, बुरशी काय करणार आहे, तर ही बुरशी काय करते, ही बुरशी जाते या मुळांवर. अलग लक्षात? या मुळांवर जाते. मुळांमध्ये जाऊन याच्यात काय करते, मुळांमध्ये जाऊन एक आपलं असं मोठं जाळं इथं निर्माण करते. बघा इथं तिला जेवढं पसरते ती खूप मोठ्या प्रमाणात पसरते, जेवढी ओल असते तेवढी ती पसरते. आणि या मुळामध्ये जाऊन मुळाला काय करते, हे असं एकटायचं काय करते, इथं मोठा झोन तयार करते आणि इथून सगळ्या अशा मोठ्या झोन मधून 16 जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत तर हे घेण्याचं काम करते. म्हणजे 16 अन्न घटक हे लागू करण्याचं काम हे मायक्रोरायझा करते. मग ही या मुळावर जाते, त्या मुळाकडून अन्न घेते, कार्बोहायड्रेट घेते. अलग लक्षात? आपण काय म्हणू त्याला, सुक्रोज घेते. अलग लक्षात? मग हे कार्बोहायड्रेट घेते म्हणजे मुळं या बुरशीला काय देतात, कार्बोहायड्रेट म्हणजे अन्न देते. आणि बुरशी काय करते, त्या मुलांना काय करते, जमिनीतलं मूलद्रव्य जे काही फिक्स झालेले आहेत हे काढून किंवा तुम्ही जे काही खतं टाकले हे काढून त्या झाडांना देते. म्हणजे अशा पद्धतीने ते सहजीवन जगतात. अलग लक्षात? म्हणून हे जैविक खत वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं जे काही तुम्हाला वेगवेगळे दुकानदार असतात, हे वापरा ते वापरा, हे अरे वापरायच्याच गरजा नाही ज्यावेळेस तुम्ही हे करता. कारण हे काय करताय, हे जमिनीतून काढून म्हणजे इथं पहा याने मोठा झोन तयार केलेला आहे. ऍक्च्युअली हा झोन जो तयार झालेला आहे हा या बुरशीमुळे झालेला आहे. म्हणजे 16 अन्न घटकावर काम करते, त्याच्यातले सगळे अन्न घटक लागू करते. त्याच्यानंतर हे जे काही आपलं मायक्रोरायझा आहे हे सिलिकॉन, याच्यात सिलिकॉन असल्यामुळं काय होते, याचं अन्न घटक हे फास्ट उचलते. म्हणजे याच्यातून सिलिकॉन सुद्धा आहे. या मायक्रोरायझामध्ये आपलं सिलिकॉन सुद्धा आहे, त्याच्यामुळे अन्न घटक फास्ट घेते. रासायनिक खताचं प्रमाण कमी होत इथं राहते किंवा तुम्ही जे खत रासायनिक टाकले ते लागू होण्याचं प्रमाण इथं वाढते. 100% तुम्हाला याचा फायदा दिसेल. तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही 3 एकर घेत असाल तर 2 एकर मध्ये याचा प्रयोग करा, 1 एकर मध्ये करू नका आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांना फरक बघा. त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब काय आहे, आपल्या जमिनीत ऑलरेडी कमी आहे. हे सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे अपटेक होत नाहीये. अलग लक्षात? आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं सेंद्रिय कर्बाचंही काम याच्या मार्फत होऊन जाईल. आता त्याच्यानंतरचं जैविक खत कोणतं येतं, त्याच्यानंतरचं हे वज्र, ज्याला की आपण काय म्हटलंय, वज्र. वज्रमध्ये काय आहे, वज्रमध्ये आहे, वज्र म्हणजे पीएसबी. पीएसबी म्हणजे काय, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाचे वेगवेगळे स्ट्रेंथ याच्यामध्ये आहेत. आता हे मायक्रोरायझा काय आहे, हे दाणेदार स्वरूपात आहे आणि हे आपण रासायनिक खतासोबत टाकता येते. ऍक्च्युअली रिकमेंडेशन असे झालेले आहेत की बा रासायनिक खतासोबत जैविक खत वापरू नये, पण आपण रासायनिक खतासोबत जैविक खत वापरू शकतो. अलग लक्षात? हे दाणेदार फॉर्म मध्ये, त्याच्यामुळे तुम्ही रासायनिक खतामध्ये हे देऊ शकता. ओके, ही झाली बुरशी. आता हे झाले जीवाणू, हे वज्र. तर वज्र काय करते, याला म्हणतात पीएसबी म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येते. म्हणजे बघा इथं तुम्हाला फंगस देता हो, इथं बॅक्टेरिया जिवंत असतात. ते तुम्हाला जिवंत असतात तर त्याच्यात मरत नाहीत का, ऍक्च्युअली त्याला कोटेड असतात. ज्यावेळेस ते जमिनीमध्ये एंट्री करतात त्यावेळेस ते, ज्यावेळेस त्याला पाणी भेटते त्यावेळेस ते ऍक्टिव्ह होऊन जातात. ज्यावेळेस ते त्या बॅग मध्ये असतात त्यावेळेस इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. अलग लक्षात? याच्यात काय होते, आता वज्र फॉस्फरस सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य आहे. अलग लक्षात? जे तुमच्या मुळा वगैरेची वाढ चांगली करते आणि मुळ्या तुमच्या एकदा मजबूत बसल्या की झाडा ऑटोमॅटिक काय होऊन जाते,
हेल्दी होऊन जाते. आता ह्यो जो फॉस्फरस येतं याच्यात आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाच्या वेगवेगळ्या स्ट्रेन दिलेल्या आहे. जो तुम्ही ऑलरेडी फॉस्फरस दिलेला आहे, जो फॉस्फरस देत आहे, जो अडकलेला आहे तुमच्या जमिनीत फिक्स झालेला आहे जो फॉस्फरस, तो विरघळून तो झाडांना लागू करण्याचे काम हे बॅक्टेरिया करणार आहेत. आलं का लक्षात? आणि याच्यात 25% ऑर्गॅनिक कार्बन आहे. मी तेच सांगत आहे की जमिनीमध्ये आपल्या ऑर्गॅनिक कार्बनच नाही, सेंद्रिय कर्बेच नाही, तर याच्यामध्ये 25% ऑर्गॅनिक कार्बन आहे आपल्या वज्रमध्ये. त्याला बायोचार आणि नीम खल्लीपासून तो काढलेला आहे. आता याच्यामुळे काय होते, याच्यात नीम आणि करंज जे असते याची खल्ली सुद्धा याच्यात आहे. त्याच्यामुळे हे पावडर फॉर्म मध्ये हे, त्याच्यामुळे काय होते, नीम आणि करंज असल्यामुळं की जे काही रस शोषक कीटक असतात किंवा जमिनीतून काही ज्या येणाऱ्या फंगस वगैरे असतात त्याचा सुद्धा इथं अटकाव होतो. अलग लक्षात. त्यानंतर यावर्षी आपल्याला माहिती आहे दुष्काळाची थोडी परिस्थिती, दुष्काळ नाही सांगितलेला आहे पण पावसाचा थोडा गॅप पडू शकतो. तर अशा गॅपमध्ये तुमचं झाड जर दुष्काळ प्रतिरोधक ठेवायचं असेल तर इथं या फर्टिलायझरचा म्हणजे वज्र ज्याला आपण पीएसबी म्हणतो याचा सुद्धा उपयोग होणार आहे. आणि या दोन्ही खतामुळे तुम्ही टाकल्या रासायनिक खतासोबत हे दोन्ही खत टाकल्यामुळं काय होणार आहे, पाणी जी काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण, म्हणजे पाणी धरून राहण्याची त्याची क्षमता चांगली राहणार आहे. हवा जी महत्वाची असते ती सुद्धा तिथं धरून ठेवणार आहे. त्याच्यामुळं वज्र आणि मायक्रोरायझा हे रासायनिक खतासोबत तुम्ही वापरा. आता हे तुम्हाला जर वापरायचं असेल तर याचं प्रमाण काय आहे, तर तुम्ही जर विचार केला तर आता तुम्हाला समजा 3 एकर 4 एकर शेत आहे, तर याच्यासाठी मायक्रोरायझाचा आपल्याकडे 25 किलोचा ड्रम आहे. आलं का लक्षात? आणि वज्राचा सुद्धा 25 किलोचा ड्रम आहे. हे दोन्ही 4 एकर साठी तुम्ही वापरू शकता. पण काही शेतकरी म्हणतील की सर आम्हाला 1 एकर किंवा 2 एकरच हळद लावायची, आम्हाला 25 किलोचा ड्रम नाही घ्यायचा, तर त्याच्यासाठी एकर भरासाठी मायक्रोरायझा 4 किलो आहेत आणि वज्र सुद्धा आपल्याकडे 5 किलोची बॅग आहे जी एका एकर साठी आहे. आता हे तुम्हाला कुठं भेटेल, काय भेटेल, माझा संपर्क दिलेला आहे, इथं मला कॉन्टॅक्ट करा. ओके. आता हे जे आहे हे ड्रम तुम्हाला 4 एकर 5 एकर जसं तुमचं कापूस असेल, हळद असेल, अद्रक असेल, या सगळ्या तुमची तूर असेल, सगळ्यासाठी तुम्हाला हे वापरता येणार आहे. आता याचे फायदे काय होणार आहेत, तर याच्यात फुटव्याची संख्या ज्या हळद वगैरे असेल, अद्रक असेल, त्याची फुटव्याच्या संख्या वाढणार आहे. म्हणजे तुमचा हळद लावून एकदा जर्मिनेशन झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली वाढताना दिसेल. करप्याचा अटॅक हे किंवा जो काही रस शोषक कीटक हे करपा आहे याचं प्रमाण कमी होणार आहे. का? कारण ऑलरेडी मुळातच हे सशक्त झाडं राहणार आहेत आणि याच्यात ऑलरेडी सांगितलंय की याच्यात नीम करंज आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळे जो काही करपा एक हळदीवर शेतकरी परेशान होतो तेव्हा सुद्धा महत्वाचा अटॅक वाढणार आहे. त्याच्यानंतर फेरसची कमतरता, लगेच आपल्याला फेरसचा ड्रेंचिंग करायला सांगतात 40-45 दिवसानंतर, कारण तुमची हळद पिवळी दिसायला लागते. तुमच्या हळदीच्या नवीन आलेले पानं ते पिवळे दिसायला लागतात. फेरसची कमतरता जिथं होते ती कमतरता सुद्धा आपल्याला काय होते इथं कमी करता येईल. अलग लक्षात. कारण सोपा सांगत आहे की हे खतं टाकल्यामुळं जे काही मायक्रो सूक्ष्म मूलद्रव्य असतील, प्रायमरी आणि सेकंडरी मूलद्रव्य असतील, त्याचं शोषण चांगलं होणार आहे. हे जमिनीत पडलेले आहेत. तुम्ही जे ड्रेंचिंग करता किंवा ऑलरेडी टाकलेले आहेत हे जमिनीत जाऊन तसेच पडलेले आहेत. हे लागू नाहीत होऊन राहिले, त्याला लागू करण्याचं काम हे जैविक खतं करणार आहेत. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता दिसणार नाही. म्हणजे लगेच तुम्हाला ही बॅग घ्या, ती बॅग घ्या, हे करा, ते करा, तुम्हाला लगेच 10-10, 5-5 दिवसांना डोस देता. हा खर्च वाचणार आहे तुमचा. कारण मुळातच प्रायमरीच आपण काय केलेलं आहे, त्याला सशक्त बनवलेलं आहे. त्याला जैविक खताचं आपण इथं दिलेले आहेत. त्याच्यामुळे जे काही फिक्स झालेलं खत आहे ते इथं लागू होणार आहेत. त्याच्यानंतर हळदीची कांडी वगैरे असणार आहेत. कारण हळद, अद्रक ह्या गोष्टी झाल्या त्या जमिनीमधल्या आहेत. तर ही कांडी वगैरे असणार आहेत, हळदीच्या कांड्या वगैरे, तर ह्या सुद्धा चांगली त्यांची ग्रोथ वगैरे आतमध्ये होणार आहेत. तर अशा पद्धतीचे हे जैविक खत आहेत. याचं काम कसं चालते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला यावर्षी, कारण यावर्षी थोडा पाण्याचा जे पाऊस आहे, पावसाचा थोडा 5-10 दिवस असा गॅप जर पडला तर अशा कालावधीमध्ये यांनी तग धरला पाहिजे झाडांनी. आलं लक्षात. तग धरणं फक्त काय आपण खतं टाकले आणि म्हणून ते झाड तग धरतील असं नाहीये. तुम्ही एक्सेस खतं टाकत आहात, काही सॉइल टेस्टिंग केलेल्या नाहीये, तर काय कशाचं माहिती. जेही मायक्रोन्यूट्रिएंट खतं देता किंवा 25 किलोची बॅग, 50 किलोची, 50 किलोच्या बॅगा आणलेल्या आहेत, 5 किलो फेरस, 5 किलो हे, 5 किलो ते, सगळा खर्चही वाढत आहे पण ते लागू बी नाहीत होत आहे. खर्च तर ठीक आहे, समजा आपण तेवढं उत्पादन तो भेटलं पाहिजे, तर हे खर्च आपल्याला कमी करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हे दोन इथं आपले वज्र पीएसबी आपल्याला वापरायचे आहेत. यावर्षी तुम्ही नक्की, एक रिक्वेस्ट आहे, कारण यावेळेस ऑलरेडी हे सांगितलेलं आहे, काय अल्निनो सांगितलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा उपयोग करा. ऑलरेडी महाराष्ट्रातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी, जिकडे नांदेड झालं, परभणी झालं, नागपूर झालं, अलग लक्षात, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, या शेतकऱ्यांनी ज्या ड्रमची डिमांड केलेली आहे त्यांना पाठवत आहे आपण.
पण तुम्हालाही हे लागले तर खाली संपर्क दिलेला आहे आणि तुमच्या याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच ह्यो संपर्क दिलेला आहे याच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर आज आपण इथं थांबू. लवकरच तुमचा दुसरा एक व्हिडिओ आपण घेऊन येऊ.